प्रतिक्रियेसाठी मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत। मंत्री महोदय, या सध्या अत्यंत दुर्दैवी अशी सगळी घटना, यानंतर कशा पद्धतीने प्रशासनाला आपल्याकडून सूचना देण्यात आल्या? या ठिकाणी कलेक्टर पण पोहोचलेले आहे, प्रांताधिकारी पोहोचले आहे, डेड बॉड्या सुद्धा तिथनं पाचोऱ्याला रवाना करण्यात आलेले आहे आणि जे रुग्ण जखमी आहे त्यांना सुद्धा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। जवळपास 8 ते 10 लोक प्राथमिक मेल्याचा अंदाज आहे आणि प्राथमिक माहिती पाहिली तर कुणीतरी चेन पुलिंग केल्यामुळे गाडी थांबली आणि काही लोकांना असं वाटलं की गाडीमध्ये आग लागल्यामुळे ही गाडी थांबली, म्हणून बऱ्याच लोकांनी आउट साईडला उड्या मारल्या आणि उड्या मारल्यानंतर ते त्याच ठिकाणी उभे राहिले आणि अचानक ही एक्सप्रेस तिकडनं आल्यामुळे, कर्नाटक एक्सप्रेस आल्यामुळे ही घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि सगळी प्रशासनाची यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। गाडी सुद्धा जी तिथे उभी होती ती आता पाचोरा स्टेशनला हलवण्यात आलेली आहे आणि रुग्णांना सुद्धा हलवण्यात आले। जे 5-6 ती जखमी रुग्ण आहेत त्यांनाही पाठवण्यात आलेलं दवाखान्यामध्ये आणि डेड बॉड्या सुद्धा तिथे उचलण्यात आलेल्या आहेत। गुलाबरावजी, या घटनेकडे आणि एकूण जो घटनाक्रम हाती येतोय त्याकडे बघितलं तर अत्यंत विचित्र असा सगळा, दुर्दैवी असा सगळा प्रकार आहे की एकीकडे जीव वाचवण्यासाठी लोकांनी उड्या मारल्या, मात्र जीव गमावून बसले। अत्यंत दुर्दैवी। जी जी, ही घटना म्हणजे हृदय हलवून देणारी घटना आहे, पण त्या ठिकाणी गावाच्या अलीकडे ही घटना घडल्यामुळे बऱ्याच लोकांना या घटना लवकर माहीत पडली नाही। दुसखेडा आणि मांजीच्या मध्ये ही घटना घडल्यामुळे त्या ठिकाणी चैन पुलिंग झाल्यानंतर आग लागल्यासारखी माहिती मिळाली। भोळ्या लोकांनी उड्या मारल्या, त्यांना वाटलं आता आग लागली आहे आणि समोरून ही घटना आली त्या उड्या मारल्यामुळे आणि सगळ्यांना बिचारांना जीव गमावा लागला। फार वाईट घटना घडलेली आहे, पण आता शेवटी या ठिकाणी आता आपली यंत्रणा पोहोचलेली आहे। बर, धन्यवाद गुलाबरावजी या प्रतिक्रियेसाठी। तर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। प्रशासनाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। ही बाहेरची दृश्य आपण बघतो, 5 दृश्यांच्या माध्यमातून तिकडची सध्याची काय परिस्थिती आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो।